यावेळेस आजच्या म्हणण्यासाठी जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. जुन्या करारामधून निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 1 ते 17 ही वचने, निर्गमाचं पुस्तक अध्याय 20 वचने 1 ते 17. नव्या करारामधून मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 24 ते मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 25 ते 34 ही वचने. नव्या करारामधून मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 6 वचने 25 ते 34. जुना करार निर्गम 20 1 ते 17 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 1 ते 17 वचन आपण वाचन करून पाहू. आणि देव हे सर्व बोलला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्याच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्याबद्दल शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जे परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर, पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शाब्बात आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरीढोरे व तुझ्या वेशींच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शाब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्यांची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नको. 6वा अध्याय वचन 25 ते 34 याकडे आपण पाहूया. यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाही, की कोटारा साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावायस देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दुरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाही व सूत काढीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातला एकसारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडले, त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर आहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. स्तोत्र 100 मध्ये असं म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. या आपण सर्व मिळून गाऊया, आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे.
खजाना है, एक पाक मोहब्बत का, ना पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, ना पा न सका कोई, सागर है तू उल्फत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया तू पाप के सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया तू पाप के सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया 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 हालेलुया। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। गम की ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ छोड़ो रे। गम की ये राह सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ छोड़ो रे। हालेलुया 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 हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा बही है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा बही है। हालेलुया 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 हालेलुया
देवाने जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं मोल या जगात कशाशीच नाही, कुठल्याही वस्तूशी व्यक्तीशी आपण करू शकत नाही. कारण देव बाप्पा खूप चांगला आहे. म्हणून स्तोत्र करता 107 मध्ये असं म्हणतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. या आपण सर्वजण मिळून परमेश्वराचा धन्यवाद करूया, गीत गाऊया, धन्यवाद के साथ स्तुती गाऊ.
कभी ना छोड़ूंगा वादा किया, मुझसे तेरे साथ रहूंगा सदा। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ धन्यवाद। विनंती आहे देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. ज्या वचनावरती मनन करणार आहोत ते वचन आहे मत्तई शुभ वर्तमान याचा 6वा अध्याय वचन 33. त्या ठिकाणी म्हणे, तर पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मत्तई शुभ वर्तमान हे पवित्र शास्त्रामध्ये किंवा नवीन करारामध्ये असणारं शुभ वर्तमान आहे. हा जो मत्तई आहे ह्याने हे शुभ वर्तमान लिहिलेलं आहे. ह्या मत्तयाचं दुसरं नाव काय? मत्तयाला दुसरं नाव काय आहे का? काही दुसरं नाव? बुधवारच्या प्रार्थनेने नका सांगू, कारण तिथं विचारलं त्यावेळेस पण तुम्हाला सांगता आलं नव्हतं. मत्तयाचं दुसरं नाव काय? देवाचे लोक हो, पवित्र शास्त्र वाचणाऱ्यांनो, आम्हाला बायबल माहीत आहे अशी आमची कधी कधी आमची मनधारणा आहे. मत्तयाचं दुसरं नाव आहे लेवी. मार्क शुभ वर्तमानात त्याला लेवी म्हणून संबोधलेलं आहे. असा हा जो लेवी आहे की जो मत्तई आहे, हा जो मत्तई आणि लेवी दोघं एकच आहेत. की हा मत्तई की जो जकातदार आहे आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्या वेळेस येशू ख्रिस्त निघाला जकातीच्या नाक्यावर तो बसलेला आहे आणि जकातीच्या नाक्यावर तो बसलेला असताना येशू त्याला म्हणाला, चल माझ्या मागे ये, आणि तो उठला आणि येशूच्या मागे जाण्यासाठी निघाला. हा जरी जकातदार होता तरीही याच्याकडे शास्त्रीय आणि पुरुषांचं पाहणं निराळं होतं. परंतु ज्या वेळेस हा येशूच्या मागे निघाला, येशूच्या मागे गेल्यानंतर हा त्याच्या घरी येशूला म्हणतो माझ्या घरी चल. येशूच्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने मग प्रश्न विचारला आणि प्रश्न हा होता की बाबा मी आलेलो आहोत, शास्त्री पुरुषी म्हणतात शिष्यांना, तुमचा गुरु जकातदार आणि पापी लोकांसंगती जेवण करत आहे. आणि येशूने ते ऐकल्यानंतर शिष्यांना त्याने उत्तर देण्याची वेळ येऊ दिली नाही. येशू आतून म्हणतो, निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही मत्तयाकडे येतो त्यावेळेस हा मत्तई जो आहे की ज्याला येशूने आपला प्रेषित म्हणून पाचारण केलेला आहे, त्याचं दुसरं नाव आहे लेवी. आणि हा जो लेवी नाव आहे हे इब्री नाव आहे. मत्तई जे आहे ते ग्रीक नाव आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हा मत्तई यरुशलेमेमध्ये राहिला, मंडळीचं पुढारी पण केलं. आणि हे करत असताना त्या काळामध्ये यहुदी लोकांतून ख्रिस्ताकडे येणाऱ्यांचा ओघ भरपूर मोठा होता. सुरुवातीला जी ख्रिस्ती मंडळी आहे ती यहुद्यांची ख्रिस्ती मंडळी आहे, किंवा यहुदी लोकांसंगती स्वतःचं असणारं चांगलं हित, किंवा ज्याला आपण दुसऱ्या शब्दात म्हणतो देवभिरू, अशा देवभिरू यहुदी लोकांची मंडळी आहे. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या वेळेस पवित्र आत्म्याचं आगमन झालं त्या दिवशी 3000 लोकांची भर पडली. त्याच्या अगोदर 120 जण आहेत. हे सगळेची सगळे यहुदी आणि यहुदी मतानुसारी आहेत. आणि त्यावेळेस या असणाऱ्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेले लोक आहेत. परंतु जे लोक येशू ख्रिस्ताला स्वीकार केलेले आहेत ह्यांची प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वाढ व्हावी अशा नवीन विश्वासणाऱ्यांसाठी ह्या असणाऱ्या मत्तयाने जे शुभवर्तमान लिहिलेलं आहे ते आहे मत्तई शुभवर्तमान. त्याने ज्या वेळेस शुभवर्तमान लिहिलं त्यावेळेस त्याने शुभवर्तमान पहिलं मत्तयाने शुभवर्तमान लिहिलं त्यावेळेस ते इब्री भाषेमध्ये लिहिलं. त्यानंतर त्याचं भाषांतर ग्रीक भाषेमध्ये झालं. असा हा मत्तई जो आहे हा मत्तई त्यावेळेसच्या यहुदी विश्वासणाऱ्यांना असं म्हणतो की आमचं केवळ तारण झालेलं आहे हे पुष्कळ नाही. आमचं तारण झालेलं आहे ह्याच्यामध्ये सर्व मिळवलं असं नाही. कारण की बायबल देखील आम्हाला वारंवार सांगतं आणि देवाचे सेवकही सांगताना असं म्हणतात, तारण होणं ही एका वेळेसची गोष्ट आहे, परंतु तारणामध्ये वाढत जाणं हे मरेपर्यंत आहे. म्हणूनच ज्या वेळेस संत योहान पूर्ण मंडळीला लिहिताना असं म्हणतो, तू मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे तुला जीवनाचा मुकुट भेटेल. आमचं तारण एका वेळेसची गोष्ट आहे,
तारणामध्ये वृद्धी प्राप्त करणं हा आमचा आयुष्यभर आमच्या जीवनाचा तो दृष्टिकोन आहे. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान लिहितो की तुम्हाला ख्रिस्त तर मिळाला, तुम्ही याला मसीहा म्हणून तर ओळखलं, पापाच्या क्षमेचा अनुभव तर आला, जे करण्यासाठी तो आला होता त्याची माहिती तर तुम्हाला मिळाली, पण त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. मी 50 वर्षाचा ख्रिस्ती, मी 30 वर्षाचा ख्रिस्ती, मी 40 वर्षाचा ख्रिस्ती, मी पिढ्यानपिढ्याचा ख्रिस्ती, मी अमुक ख्रिस्ती, मी तमुक ख्रिस्ती, त्याचा काहीही संबंध नाही. पिढ्यानपिढ्या माणसं कधीही ख्रिस्ती होत नाहीत. ज्या त्या माणसाला वैयक्तिक ख्रिस्ती होणं गरजेचं आहे. म्हणून योहान शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून टेरी बूम नावाचे सेवक ते म्हणताना असं म्हणतात की द रॅट बॉर्न इन अ बिस्किट टीन कॅनॉट बी कॉल्ड बिस्किट. बिस्किटाच्या डब्यामध्ये जन्माला येणारं उंदराच्या पिल्लाला बिस्किट म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ती कुटुंबात मी जन्माला आलोय म्हणून मला ख्रिस्ती म्हणता येणार नाही. माझी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वैयक्तिक ओळख होणं गरजेची आहे. मला माझा ख्रिस्त वैयक्तिक माहित असणं गरजेचं आहे. मला जो ख्रिस्त माहित असायला हवा तो वधस्तंभावरती मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं, जो पुनरुत्थित झाला, ज्याने दर्शनं दिली, त्या प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित ख्रिस्ताची मला ओळख होणं गरजेचं आहे. माझा ख्रिस्त जो आहे तो पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्त असायला हवा. एकदा डॉक्टर रवी झकरयास यांच्या संगती एक मुसलमान व्यक्ती बोलत होती आणि ती म्हणताना म्हणाली, डॉक्टर रवी आय बिलीव्ह इन जीसस. आणि डॉक्टर रवी झकरयास म्हणताना म्हणाले, तू येशूवर विश्वास ठेवतो चांगली गोष्ट आहे, परंतु कुराणामध्ये येशू लिहिलाय म्हणून तू विश्वास ठेवतोस. माझी इच्छा ही आहे बायबलमध्ये लिहिलेल्या येशूवरती तू विश्वास ठेवावा, कारण की शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं देवाचं प्रकटीकरण परमेश्वराने हे यहुदी लोकांना केलं होतं. म्हणून यहुदी असणाऱ्या स्क्रिप्चर शिवाय, यहुदी लोकांच्या धार्मिक पुस्तक म्हणजे जुन्या कराराशिवाय इतरत्र ख्रिस्ताची ओळख जर मला होत असेल, त्यापेक्षा पवित्र शास्त्र आधारित ख्रिस्त, पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला ख्रिस्त मला माहित असायला हवा. आमच्या मनाचा, आमच्या योजनेचा, आमच्या कालपरत्वे लोकांचा, आमच्या मागच्या पिढीचा, आमच्या ट्रॅडिशनल ख्रिस्त, त्याच्याद्वारे आमचं तारण होणार नाही. आम्ही 10 पिढ्यांपासून ख्रिस्ती आहोत, ते नामधारी आहोत. मला जर खरं ख्रिस्ती व्हायचंय तर माझी आणि ख्रिस्ताची ओळख होणं गरजेची आहे. माझी आणि ख्रिस्ताला, मला ख्रिस्त माहित पाहिजे आणि ख्रिस्ताला मी माहित झालो पाहिजे. ख्रिस्ताने माझ्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसल्यानंतर रदबदली करून म्हटलं पाहिजे, हे पित्या, ह्याच्याकडे तू पाप मोजू नकोस, कारण की मी ह्याच्या पापांची क्षमा केलेली आहे. हा वधस्तंभाच्या पायथ्याशी आला होता, त्या ठिकाणी ख्रिस्ताने रदबदली करून हे म्हणायला पाहिजे की हा जो आहे हा रक्ताने धुतला गेलेला आहे, ह्याच्यासाठीच मी वधस्तंभावर मरण पावलो होतो आणि मी तुला खंडणी दिलेली आहे. ती आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने रदबदली केल्याशिवाय आम्ही ख्रिस्ती होत नाही. मग आम्हाला ख्रिस्ती म्हणून म्हणतं, देवाला जग आम्हाला काय म्हणतं ह्याच्याशी देवाला घेणं देणं नाही. देव आम्हाला काय म्हणतो ह्याच्याशी देवाला घेणं देणं आहे. असा हा मत्तई ज्यावेळेस ही मंडळी वाढू लागली त्यावेळेस ह्या मंडळीला वाढण्यासाठी त्याने मत्तई शुभवर्तमान लिहिलेलं आहे. आणि मत्तई शुभवर्तमान लिहित असताना ह्या मत्तयाचा दृष्टिकोन आहे प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, राजांचा राजा आहे, हे त्यांना प्रगट करावं. आणि म्हणून मत्तई शुभवर्तमान ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला येशू राजा आहे हा वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ मत्तई शुभवर्तमानामध्ये असणारी जी वंशावळी आहे त्या वंशावळीकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो त्यावेळेस ती राजघराण्याची वंशावळी आहे की येशू ख्रिस्त राजघराण्यात कसा जन्माला आला. आणि म्हणून आम्ही पाहत असताना पाहतो की येशू हा राजा हे दाखवण्याचा प्रयत्न मत्तई करतो. हा मत्तई जुन्या करारातल्या अनेक रेफरन्सेस त्याच्या असणाऱ्या शुभवर्तमानामध्ये वापरून तो लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो, यहुदी बंधू भगिनींना, हा जो ख्रिस्त आहे, हा ख्रिस्त, हा येशू, हा जुन्या करारामध्ये दाखवलेला येशू आहे, हा एकदम अवतरलेला येशू नाही, तर ह्याच्या पाठीमागे जुन्या कराराची बॅकग्राऊंड आहे. आमच्या संदेष्टांनी आणि पूर्वजांनी या विषयी मला हाक मारून भविष्य कथनात सांगितलेलं आहे, त्याची पूर्तती ह्या येशू संगती होत आहे. एक देवाचा सेवक म्हणतो येशूच्या पहिल्या येण्यामध्ये जवळजवळ 300 भविष्यकथनं पूर्ण झाली आणि येशूच्या दुसऱ्या येण्यामध्ये त्याच्या तिप्पट भविष्यकथनं पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यातली काही होत आहेत, काही होणार आहेत.
प्रिय बंधू भगिनींनो, असा हा मत्तय लोकांची वृद्धी व्हावी आणि म्हणून मत्त्याने शुभवर्तमान लिहिलं. आणि अशा ह्या नवविश्वासणाऱ्यांसाठी तो असं म्हणतो, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यात झटा. आज ज्या शब्दाकडे लक्ष लावणार आहे तो शब्द आहे देवाचे राज्य. देवाचे राज्य मिळवण्यात झटा. हे ख्रिस्ती व्यक्तीचा असणारा दृष्टिकोन असायला हवा. तो आमचा वळवीव असायला हवा. तो आमचा फोकस असायला हवा. तो आमच्या जीवनाचं ध्येय वाचन असायला हवं की आम्ही देवाचं राज्य मिळवायला पाहिजे. ते सोडून बाकी सगळं करतो, परंतु देवाचं राज्य मिळवायला पाहिजे, त्याची खटपट केली पाहिजे. हे एकदम वाक्य आलं नाही हो, ह्याला बॅकग्राऊंड आहे. काय बॅकग्राऊंड आहे? मत्तई शुभवर्तमान 5, 6 आणि 7 अध्याय, ज्याला डोंगरावरील प्रवचन म्हटलेलं आहे. म्हणून हे जर वचन समजायचं असेल तर आम्हाला डोंगरावरील प्रवचन समजून घेणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताचा पहिला संदेश आम्ही पाहिला, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे आणि म्हणून पश्चाताप करा. येशूने पश्चाताप करण्याचा संदेश दिला. ज्यावेळेस येशूने शिष्यांना पाठवलं मत्तई शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायात किंवा 11व्या अध्यायामध्ये, तो म्हणतो 12 जणांची नेमणी त्याने सांगितलं आणि तो म्हणतो त्यांना त्याने भूतावरती भूत काढावी, आरोग्य द्यावं, सर्व प्रकारचे रोग बरे करावे हा अधिकार त्याने सांगितलं. आणि जात असताना स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे ह्याची घोषणा करीत जा. स्वर्गाचं राज्य नेमकं काय आहे? ज्यावेळेस आम्ही राज्य म्हणतो त्यावेळेस अनेक वेळेस लोकांना असं वाटतं की ज्या ठिकाणी सीमा आहेत, सीमेमध्ये बांधलेलं आहे, ज्या ठिकाणी बॉर्डर्स आहेत, बॉर्डरमध्ये असणारा महाराष्ट्र प्रांत, गुजरात प्रांत, भारत देश, पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड, लंडन, फ्रान्स, हे सगळे जे आहेत याकडे ह्यांना सीमा आहेत. परंतु शास्त्र ज्यावेळेस राज्य म्हणतं त्यावेळेस शास्त्र सांगत असताना बॉर्डर विषय बोलत नाही, तर शास्त्र सांगत असताना सांगत आहे मनुष्याच्या जीवनामध्ये जे देवाचं राज्य आलेलं आहे त्याविषयी ते बोलत आहे. कारण की अखिल पृथ्वी ही परमेश्वराची आहे, त्याने ती निर्माण केलेली आहे आणि तिच्यापेक्षा मोठी बॉर्डर जगासाठी किंवा देवाच्या राज्यासाठी काय असू शकते? लोकांच्या मनामध्ये एका युगात नव्हे, युगानुयुग, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत वेगवेगळ्या पिढीतले, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या रंगाचे स्त्री आणि पुरुष ज्या ठिकाणी येतात त्याला राज्य म्हटलेलं आहे. आणि त्या राज्याविषयी या ठिकाणी येशू ख्रिस्त सांगताना असं म्हणतोय. परंतु मत्तई शुभवर्तमानाच्या डोंगरावरील प्रवचनाची सुरुवात फार सुंदर होते, कारण की येशूचं असणारं राज्य जे आहे हे धन्यवादावरती विसांबलेलं आहे. म्हणून येशूने सुरुवात केली 10 धन्यवाद सांगायला. येशूने 10 धन्यवाद सांगितले. ह्या 10 धन्यवादावरती येशूचा राज्य कारभार सगळा विसंबून आहे. त्या राज्य कारभारावरती की ज्या ठिकाणी तो लिहिताना असं म्हणतोय, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहेत. कशाने देईन? जे आत्म्याने देईन. आमची आत्मिक दैन्यता की जी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णतेस जाते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो आणि मग आम्ही आत्मिक संपन्नतेमध्ये येतो, त्यांना स्वर्गाचं राज्य मिळेल. दुसरं म्हणतो जे शोकरीत आहे ते धन्य, कारण की त्यांचं सांत्वन करण्यात येईल. प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये जर शोकातून जात आहात, कठीण परिस्थितीतून जात आहात, कठीण गोष्टी आहेत, तर याचा अर्थ आहे देव तुम्हाला एका मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे की जी मोठी गोष्ट देवाने त्याच्याकडे ठेवलेली आहे. यातून घेऊन गेल्यानंतर देव ती मोठी गोष्ट आमच्या हातामध्ये देणार आहे आणि ती यासाठी देव आम्हाला तयार करत आहे. आणि म्हणून तो शोक करते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, ते पृथ्वीचे वतन भोगतील. ज्याला कोणाला असं वाटतं मला पृथ्वीचं वतन उपभोगायचं आहे आणि मला आणि माझ्या पिढ्यांना पाहिजे, त्यांनी सौम्य राहणं गरजेचं आहे. दादागिरी करून, शिव्यागाळी करून, तोंड वापरून, आम्ही आमच्या तोंडातले वाटेल तसे शब्द बोलून, जगाचे नियम वापरून, नियम दाखवून कुणीही पृथ्वीच्या असणारे वतन भोगू शकत नाहीत. कारण जे सौम्य आहेत ते पृथ्वीचे वतन भोगतील. जसं ज्ञान माणसाच्या जीवनामध्ये संपन्न होतं, तसा मनुष्य त्या ज्ञानामुळं तो स्वतःला असा लीन करत जातो. म्हणून ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या माणसाचे शब्दही सॉफ्ट आहेत. ज्या माणसाकडे सज्ञान आहे, बुद्धी आहे, शहाणपण आहे, त्या माणसाचे शब्दही शहाणपणाचे आहेत. ज्याच्याकडे काही नाही म्हणून त्याला चांगलं बोलता येत नाही म्हणून तो शिवी देतो. बघा, आपल्या शेजारच्याला आशीर्वाद द्या बरं. बघा देता येतो का आशीर्वाद? येईल का आशीर्वाद द्यायला? हो, आशीर्वाद देण्यासाठी देवाची कृपा लागते. आशीर्वाद देण्यासाठी आमच्या मुखात चांगले शब्द हवे आहेत तर आशीर्वाद होईल.
परंतु तेच एखाद्याची निंदा करायला सांगा. शारोनला म्हणलं, शारोन कर बाबा रितेशची निंदा. शारोनला काय विचार करायचा? बरेच वर्ष दोघं मित्र आहेत, पण आता निंदा करायला लावली की शारोन रितेशच्या लहानपणापासून रितेशने जे केलंय ते सगळं, ते रितेश असा रितेश तसा. निंदा करायला, शाप द्यायला, लोकांना वाटेल ते बोलायला आम्हाला विचार करावा लागत नाही. लोकांना आशीर्वाद द्यायला विचार करावा लागतो. आणि म्हणून येशू या ठिकाणी आशीर्वाद देत असताना शब्द फार सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन. नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला जर नीतिमत्वाची तहान आणि भूक लागली तरच आम्ही तृप्त होऊ. आमची तहान काय आहे हे आम्हाला माहित असायला हवी. आणि आमची तहान भागवण्याची क्षमता पवित्र शास्त्र आणि सर्व समर्थ जिवंत देव त्याच्याशिवाय दुसरे कोणाकडेही नाही. परंतु जर आम्हाला भूकच लागत नाही, आत्मिक भूकच लागत नाही, कारण देवाच्या वचनाला म्हटलेलं हे निरदूध आहे, देवाच्या वचनाला म्हटलेलं हे जड अन्न आहे. ह्या देवाच्या वचनाला अन्नाविषयी बरंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की बाबा देवाचं वचन अन्नासारखं कसं काम करतं, कसं पोषक आहे. परंतु जर आम्हाला आध्यात्मिक भूकच लागत नाही, आम्हाला बायबल वाचूशी वाटतच नाही आणि वाचल्यानंतर बायबल आमच्या मनामध्ये लागूकरण करून घेतच नाही, तर आम्ही आत्मिक भुकेले होऊ शकत नाही. एक तर आमचं आणि ह्या भुकेची लांब लांबपर्यंत ओळख नाही, कारण मला माहितच नाही आत्मिक जीवनासाठी काय खायचं असतं. अनेक वेळेस लोक मला सांगतात, पाळे साहेब युट्यूबवरचा संदेश ऐकला आणि आशीर्वादित झालं. मी त्यांना सांगतो तेवढा एकदाच ऐका, परत परत ऐकू नका. परत परत ऐकायचं तर बायबल ऐक, वाचा. एकदा दोनदा ठीक आहे हो, हे देवाने दिलंय ना, हे मूळ अन्न आहे. आम्ही स्पष्टीकरण करणारे आहोत. मुळात हे आहे, ह्याच्याद्वारे देव काम करतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं जुन्या करारामध्ये ज्या वेळेस त्यांना ग्रंथ मिळाला त्यावेळेस ते ग्रंथ वाचत असताना, देवाचं वचन वाचत असताना त्यांच्या मनामध्ये देवाच्या वचनाने काम केलं. आम्हाला देवाच्या वचनाची भूक लागणं गरजेची आहे. बाकीच्या भूक नाही लागली तरी चालेल, पण ही लागायला पाहिजे. पुढे तो म्हणतो, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जर आम्ही दयाळू राहिलो तरच आमच्यावर दया होणार. दयाळू देवाच्या समोर असणं गरजेचं आहे, कारण की तर देव दया कर. म्हणून प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेत म्हटलंय, जर तू कोणाच्या पापांची क्षमा केली तरच तुझ्या पापांची क्षमा होईल. जसे आम्ही आमचे ऋणे ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड. आणि खाली स्पष्टीकरणादाखल ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, जर आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तरच आमच्या अपराधांची क्षमा होऊ शकते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर दया दाखवली तर आमच्यावर दया होईल, अन्यथा दया होणार नाही. हे पवित्र शास्त्राचं त्रिकालाबाधी असणारं सत्य आहे की ज्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य अवलंबून आहे. म्हणून हे 10 धन्य तो म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. अंतःकरणापासून शुद्ध जाणाऱ्या लोकांना देव दिसू लागतो. आणि हा देव कसा दिसतो माहितीये का? बायबलमध्ये दिसतो. जगामध्ये फार कमी लोकांनी देवाचं दर्शन प्राप्त केलेलं आहे. त्यातलं सगळ्यात चांगलं दर्शन प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे की देव कसा आहे ते. जगामध्ये फार थोडे लोक आहेत की ज्यांनी देवाचा प्रकाश पाहिला. मी असं म्हणत नाही की देव पाहिला, कारण शास्त्र सांगताना असं म्हणतं देवाला कोणी पाहू शकत नाही. आणि मोशे की जो पवित्र शास्त्रात देवाच्या अतिजवळचा, ज्याला देव म्हणतो की तू इकडं माझ्या संगतीत सहभागितेसाठी आहे, तो देव, तो मोशे म्हणतो, हे देवा मला तुला बघायचंय. देव म्हणतो तुझी इच्छा मी मान्य करतो, पण माझा चेहरा तुला बघता येणार नाही. आणि शास्त्र म्हणतं देवाने त्याला कपारीत लपवलं आणि देव त्याच्या समोरून पाठमोरा गेला. ज्यावेळेस आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी असणारा आमचा सर्व समर्थ प्रभू, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्यावर प्रीती केली आणि जो आजही आमच्यावर प्रीती करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला त्या ठिकाणी पाहता होईल. परंतु आम्हाला आज देव जर पाहायचा आहे तर या ठिकाणी पाहायला भेटेल. योहान शुभवर्तमानामध्ये फिलिप येशूला म्हणतो, हे येशू तू आम्हाला पिता दाखव. आणि येशू म्हणतो, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. आणि म्हणून जर देव पाहायचा आहे तर आम्हाला येशू पाहायला पाहिजे. आणि येशूचा सगळ्यात चांगला वृत्तांत बायबलमध्ये आहे. बायबल शिवाय बाहेर येशूचा चांगला वृत्तांत नाही.
4 शुभवर्तमान येशूचं स्पष्टीकरण देतात. पुढे जे शांती करणार ते धन्य, कारण त्यांना किती जण देवाची मुलं आहेत? व्हेरी गुड. आता आम्ही आमचा हात वर केल्यामुळं बांधले गेलो. बाय डिफॉल्ट आम्हाला आता शांतीच प्रस्थापित करावी लागेल. आणि ज्यांनी हात वर केला नाही, मग मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे, वाटतं की मी अजून देवाचं मूल नाही तर मी अशांती निर्माण करणार आहे. शांती निर्माण करायला प्रयत्न करावे लागतात. अशांती निर्माण करायला प्रयत्न करावे लागत नाहीत. अशांती निर्माण करायला कधी अशांती निर्माण करता येते. कुठल्याही शब्दावरून अशांती निर्माण होऊ शकते. तो म्हणतो शांती करणार ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालाय ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आम्ही नीतिमत्वाचं जीवन जगत आहोत, पवित्र शास्त्र आधारित जीवन जगत आहोत. आम्ही देव म्हणतो त्याप्रमाणे जगत आहोत. आणि म्हणून जर आमचा छळ होत आहे तर तो तुम्ही धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. पुढची महत्व आहे, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. भयंकर आहे हा आशीर्वाद. म्हणजे लोक वाईट बोलतात आणि देव म्हणतो तुम्ही धन्य. देव लबाडीने बोलतात, देव म्हणतो तुम्ही धन्य. देव म्हणतो ते तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट निंदा करतात, छळ करतात, तुम्ही धन्य. आणि येशू म्हणतो आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. आज पहाटे उठल्यानंतर बायबल वाचत होतो आणि बायबलमध्ये वाचलेले की जे तुम्हाला त्रास देतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मी विचार करू लागलो की कोण राहिले का प्रार्थना करायचं. आम्ही विचार केला पाहिजे. त्याला आपण म्हणतो देवाचं वचन वाचणं आणि आमच्या जीवनामध्ये लागूकरण करणं. ह्या 10 असणाऱ्या धन्यवादावरती येशूचं राज्य प्रस्थापित आहे. आणि म्हणून पण ह्या 10 असणाऱ्या बॅकग्राऊंडवरती, ह्या असणाऱ्या खालच्या फाउंडेशनवरती येशूचं राज्य, देवाचं राज्य प्रस्थापित होतं. परंतु मनुष्य ह्या 10 असणाऱ्या फाउंडेशनकडे पाहण्यापेक्षा तो काय पाहतो, तर येशू म्हणतो तो पाहत असताना पाहतो की मी काय खावं, मी काय प्यावं. जगामध्ये घरामध्ये सगळ्यात मोठा विषय काय खायचं. जगामध्ये सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती? फूड इंडस्ट्री. काय खायचं. दिवसातून कमीत कमी 3 वेळेस घरातली गृहिणी प्रश्न विचारते, संध्याकाळी काय भाजी करायची, दुपारी काय भाजी करायची. विचारलं नाही तरी मनामध्ये कटकट कटकट चालूच असतं. शारोन हसला म्हणजे ह्याला आता अनुभव सुरू झालाय. ओके है ना, ओके गुड. काय खायचं, काय प्यायचं, ह्याच्याविषयी सारखी चिंता चालू आहे. अहो ते आम्हाला जेवण भेटणारच आहे. कारण शास्त्र म्हणतं जर पशु पाखरं जे आहेत, ह्या पाखरांना जर चिंता नाही मला कुठून भेटेल, तर ज्या देवाने मला बनवलेला आहे तो येशू म्हणतो तुम्ही बहुत चिमण्यांपेक्षा मौल्यवान आहात. VBS बाल वर्गातलं सुवर्ण वचन. बहुत चिमण्यांपेक्षा तुम्ही मौल्यवान आहात. अनेक चिमण्यांपेक्षा तुमची किंमत जास्त आहे. देव जर एका चिमणीला तिला खायला देतो तर देव आम्हाला खायला देणार नाही काय? पण आमचा विचार आहे काय खायचं, दुपारी काय खायचं, सकाळी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, किती खायचं. आता कसं खायचं सांगत नाही, प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी आहे. खाण्याची पद्धत चांगली असावी. शिळी भाकर आणि मसाला जरी समोर असेल ना, चटणी, तरी ती अशी खायला पाहिजे की समोरच्या माणसाला आपल्याला जेवताना बघून त्याला भूक लागायला पाहिजे. नाही तर समोर पंचपक्वान्न मांडले, पण जर ते खायची जर आम्हाला पद्धत माहीत नाही तर समोर आपल्या समोर कुणी बसून जेवणार नाही हे बघायला पाहिजे. आणि शास्त्र सांगताना सांगतो तू खादाड असला तर आपल्या गळ्याला सुरी लाव. म्हणून जेवताना खादाडपणा करायचा नाही. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच. आम्ही काय खावं काय प्यावं ह्याची चिंता नाही, देव ते देईल हो. कारण देवाने जर आम्हाला शरीर दिलंय तर आमचं शरीर जिवंत राहण्यासाठी देव ते आम्हाला खायला प्यायला देणार आहे. पण आमची अनेक वेळेस चर्चा घरात काय खायचं,
दुसरा शब्द काय पांघरावं, हा सगळ्यात मोठा विषय. जगातली दुसरी इंडस्ट्री आहे काय पांघरावं. सध्या बऱ्याच असणाऱ्या ऍप्सवरती, OTT वरती, बऱ्याच असणाऱ्या न्यूज चॅनलवरती, टेलिव्हिजन चॅनलवरती, न्यूजपेपरमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या होर्डिंग्सवरती सध्या एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते. 30% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, 60% डिस्काउंट, 30% डिस्काउंट, 70% डिस्काउंट. या कपडे खरेदी करा, कारण की सण आलाय आणि आपल्याकडे पण लोकांना आता सणाची चाहूल लागली आणि आमच्याकडे पण येतो. आम्ही काय घालायचं याविषयी फार चिंता करतो, फार चिंता करतो. आम्ही काय घालायचं ह्याविषयी देव आम्हाला देईल ना घालायला. अंगभर कपडे असले म्हणजे पुरेसे. आम्ही पेहराव घालत असताना तो नीटनेटका आणि चांगला असावा. रविवारी भक्तीला येत असताना शनिवारचा ड्रेस नसावा, याकडे आम्ही लक्ष द्यायला हवं. शुक्रवारचा ड्रेस नसावा, याकडे आम्ही लक्ष द्यायला हवं. कारण आम्ही सर्व समर्थ देवाला भेटायला चाललेलो आहोत. म्हणून आम्ही देवाला भेटायला येत असताना चांगले स्वच्छ नीट कपडे घालून यायला हवं, कारण की आम्ही देवाला भेटायला चाललेलो आहोत. मुलांना चर्चमध्ये येत असताना शर्टची बटणं उघडं ठेवून यायचं नाही. चर्चला येत असताना आमच्या शर्टची सगळी बटणं बंद असायला हवी, कारण शास्त्र सांगतं, संत पौल इतर असं म्हणतो, ज्या वेळेस तू देवाच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस पुरुषाने आपलं शरीर झाकलेलं असावं. आणि म्हणून आम्ही आल्यानंतर एवढं ईदभर कापड आई वडिलांचं कशाला वाया घालवलं, ते यासाठीच दिलंय की इकडचं बटन लावून यावं. काही वर्षापूर्वी मला एकाने प्रश्न विचारला, पाळक साहेब, पुलपिटवर येत असताना पंजाबी ड्रेस घालून का स्त्रियांनी येऊ नये? म्हणलं, ज्यांचा विवाह झाला त्यांनी साडी घालूनच यायला पाहिलं वरती येत असताना. पुरुष ज्या वेळेस पुलपिटवर येतील त्यावेळेस त्यांनी टी शर्ट आणि जीन्सच्या पॅन्टीमध्ये पुलपिटवरती यायचं नाही. नाहीतर मला परवानगी द्या, पुढच्या रविवारपासून मी टी शर्ट घालून येतो. तो म्हणला, नको पाळक साहेब, जातो. कारण की जीन्सची पॅन्ट ही जी आहे कुठल्याही प्रकारची असो, ती आम्हाला देवाच्या मंदिरात घालून येता येणार नाही. आम्ही फॉर्मल कपडे घालूनच यायला पाहिजे की ज्याच्याद्वारे देवाला आनंद मिळेल, आमच्याकडे दुसऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यालाही आनंद मिळेल. चर्चमध्ये बसल्यानंतर आम्ही देवाला भेटायला येतो, आमचा सर्वतोपरी दृष्टिकोन हा असायला पाहिजे, मी देवाला भेटायला चाललोय. जोपर्यंत माझा वर्ल्ड व्ह्यू बदलणार नाही तोपर्यंत माझा पेहराव बदलणार नाही. मी देवाला भेटायला चाललोय, ज्यावेळेस मला हे समजतं त्यावेळेस मी देवाला आवडेल ते कपडे घालून येतो. शास्त्र सांगतं, स्त्रियांनी आल्यानंतर उपासनेमध्ये मस्तक झाकावं, नाहीतर त्यांनी काय पुरुषासारखे केस कापावेत, म्हणजे माझ्यासारखे केस कापावेत. तिथून चिकूनी मला असं केलं कारण तिने माझ्यासारखेच कापलेत. ओके, प्रिय बंधू आणि भगिनींनो, पण सर्वात पहिली महत्वाची गोष्ट देवाची, स्त्रियांनी डोकं झाकायला पाहिजे. नंतर सेकंड ऑप्शन आहे की तो म्हणतो की नाहीतर केस कापाय. आम्ही डोकं झाकायलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येऊ शकत नाही. कारण की देव आमच्या असणाऱ्या पेहरावाकडे पाहतो. पण आमच्या मनात फार चिंता आहे, आम्ही काय करायचं. सध्याच्या काळामध्ये एक नवीन ट्रेंड जगामध्ये सुरू झालेली आहे. माणसं विवाहाच्या दिवसासाठी खूप प्लॅनिंग करतात, अख्ख्या विवाहासाठी करत नाहीत. पूर्वीच्या काळी कुटुंब कसं चालेल याच्याविषयी प्लॅनिंग असायचं, विवाह कसा झाला तरी चालेल. मला पाठीमाग कोणीतरी वयोवृद्ध मावशी सांगत होते, ते म्हणाले की आमच्या लग्नाचे तर फोटो पण नाहीत पाळक साहेब. म्हणलं, आम्ही बरे आहेत. सध्या नवीन फॅड फिल्म सिटीने दिलेला आहे प्री मॅरिटल, काय म्हणतात त्याला, प्री वेडिंग शूट. अहो, प्री वेडिंग शूट आलं कुठून? आलं कुठून? हे फिल्म सिटीचं भूत आहे. हे जे फोटो काढतात त्यांनी आणलेलं आहे. साहेब तुम्हाला नाही बरं का, तुम्ही आमचेच आहे की ना. हे जे प्री वेडिंग शूट आहे, अहो लग्न होण्याच्या अगोदर, ये रे इकडे तू, आता मी त्याशीच सांगितलं, तू नाही तर तसं आहे, दोघच आता ना. लग्न होण्याच्या अगोदर ह्या प्री वेडिंग शूट मध्ये नको नको ती आहे. समजा हिचं लग्न होणार माझ्या सांगते, समजा, अहो त्या फोटो मध्ये पार हात धरलेत, पपी घेतोय, गालाला चिटकतोय. कुठून आणलंय? विवाहाच्या अगोदर या ठिकाणी देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही देवाकडे अभिवचन देण्याच्या अगोदर पार अंगावर हात टाकणं, चिटकणं आलो कुठून?
बॉलिवूडची बिभत्सता बॉलिवूडमध्ये राहायला हवी. आम्ही देवाच्या मंदिरात येतो, आम्ही तारण पावलेले लोक आहोत, आम्ही देवाच्या समक्षतेत येणारे लोक आहोत. आम्ही आमच्या लेकरांचे ज्यावेळेस विवाह करतो त्यावेळेस बाहेर लोक करतात म्हणून आम्ही करू शकत नाही. आम्ही सांभाळायला पाहिजे. आम्ही बघायला पाहिजे आम्ही काय करतो. त्याला म्हणतो आम्ही देवाचं राज्य. पैसे सगळ्यांकडे आहेत हो. सध्याची ही जी पिढी आहे ना, ही पिढी खूप पैसे गोळा करते लग्नासाठी. असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. माझ्या संगती लग्न ठरल्यानंतर वाद घालायला पण येतात. असं करू नाही होत, लग्न चर्चमध्ये असंच होणार. मी नाही बदलत, माझ्याकडे असंच आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही देवाचं राज्य मिळवण्यासाठी झटण्यापेक्षा बाकी झटतो. आम्ही विवाहाच्या दिवसाची खूप तयारी करतो. आम्ही संपूर्ण आयुष्याची तयारी केली पाहिजे. शेवटपर्यंत आम्ही दोघं संगती आहोत. आमचा शेवटचा दृष्टांत काय असेल, आम्ही शेवटी काय पाहणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये एक पुस्तक वाचत होतो, एक छोटासा मूवी पाहिला आणि त्या मूवीचं नाव असं पुस्तक असावं ते पण ते भेटलं नाही. आणि त्यानं गॉड इज नॉट डेड, आमचा देव मेलेला देव नाही, ज्याची आम्ही उपासना करतो आणि जो त्या राज्याचा राजा आहे, तो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत आहे, तो आमच्या प्रत्येक गोष्टी पाहतो, तो आमच्याकडे लक्ष लावतो. असा हा आमचा जिवंत देव. त्याचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही झटायला हवं. जुन्या करारामध्ये ज्या वेळेस निर्गमाचं पुस्तक 19व्या अध्यायात येतो त्यावेळेस देव मोशेला म्हणतो, मोशे या लोकांना तू घेऊन आलेला आहेस, ज्या वेळेस हे माझे करार मदार पाळतील त्यावेळेस हे माझं राज्य होतील. नवीन करारामध्ये आल्यानंतर येशू ख्रिस्त डोंगरावरील प्रवचनात म्हणतो, तुम्ही त्याचं राज्य मिळवण्याची खटपट करा. त्या अगोदर येशूने जीवन जगण्यासाठी लागणारी कृपा ओतलेली आहे की आम्ही जे नियम असावेत त्या कोणत्या नियमामध्ये. म्हणून हे 10 धन्यवाद की ज्याच्यावरती असणाऱ्या देवाच्या राज्याची संपूर्ण दूर आहे. आणि मग तो दुसरी आनंद होतो, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मीठ म्हणजे ग्रीक शब्द जो मिठाला वापरलाय ना, बघा कधी कधी सैतानाने ना काही गोष्टी ख्रिस्ती जगात आणि मंडळात पिरून टाकल्या. त्यातली गोष्ट आहे, मीठ म्हणलं की आम्हाला किचन आठवतं, जेवण आठवतं. ग्रीक शब्द जो ह्या मिठासाठी लिहिलाय ना, तो जो शब्द आहे तो स्वयंपाक खोलीतलं मीठ नाही. त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीठ असायचं. जो शब्द वापरलेला आहे तो या ठिकाणचा शब्द आहे प्रिझर्वेटिव्ह. एखादी वस्तू टिकवण्यासाठी जे मीठ वापरलं जायचं, ज्याच्यामुळे जर राहतं ते प्रिझर्वेटिव्ह आहे. ज्या वेळेस तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात त्यावेळेस देव आमच्याकडे पाहत असं म्हणतो, तुम्ही ह्या समाजाला नीट ठेवणारे लोक आहात. ह्या समाजाचा नाश होऊ नये म्हणून तुम्ही आहात. परंतु जर ह्या मिठाचा खारटपणाच गेला, आम्ही सोडलं ख्रिस्ती जीवन आणि केलं प्री वेडिंग शूट. आम्ही सोडलं ख्रिस्ती जीवन, सगळे करतात म्हणून मी पण बांधून घेतलं, सगळे करतात म्हणून मी पण केलं. नाही हो प्रिय बंधू भगिनींनो, नाही होत. तुम्ही म्हणताल पाळक साहेब तुमचं सोपं आहे, तुम्ही चर्चमध्ये ख्रिस्ती लोकात राहतात, पुष्कळ मित्र आहेत बाहेर, कोणाला जाऊन विचारा. माझी साक्ष मी ठेवणं हे गरजेचं आहे. आम्ही मीठ आहोत, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमच्याकडे प्रकाश आहे, तो दुसरं आम्हाला सांग, तुम्ही प्रकाश आहात. आम्ही जर जगाचं मीठ आणि प्रकाश आहोत तर आम्हाला देवाचं राज्य मिळवण्याची खटपट करता येते. कारण की प्रकाशामध्ये आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसतं आणि आमचा प्रकाश आमच्या स्वतःचा नाही तर ख्रिस्तापासून मिळालेला प्रकाश आहे. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आम्हाला वाटतं की तो 7 समयांमध्ये फिरणारा ख्रिस्त आहे. मंडळ्या ज्या आहेत ह्या मंडळ्या केवळ त्या असणाऱ्या पोस्ट आहेत की ज्याच्यावरती ती वरती पंथी किंवा त्या ठिकाणी आग लावण्यात येते किंवा प्रकाश ज्योत लावण्यात येते. आम्ही केवळ खालचे पोस्ट आहोत. वरचा प्रकाश जो आहे तो आम्हाला ख्रिस्तापासून प्राप्त झालेला आहे. म्हणून ज्या वेळेस मोशेने निवास मंडप बांधला, निवास मंडप बांधून पूर्ण झाल्यानंतर देवाने ते पाहिलं आणि देवाने पहिला अग्नी स्वर्गातून दिला की जो अग्नी शकायना ग्लोरी म्हणून परमेश्वराच्या परमपवित्र स्थानामध्ये तो सर्वदा राहिलं. आणि ज्या वेळेस इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध गेलं, देवाची ऐकानात देवाची प्रजा होण्याचं त्यांनी सोडलं. देवाची प्रजा कोटपर्यंत विश्वासू राहिले जोपर्यंत ते
वचनदत्त भूमीत गेले नाही, त्यावेळेस देव म्हटला ना चला की निघायचे, देव म्हटला थांबा की थांबायचे, देव म्हणाला आता निघायचंय की निघाले. त्यांनी त्या काळात कुरकुर केली, त्यांनी त्या काळात देवाच्या विरुद्ध गेले, देवाकडे मागितलं, पण देव प्रत्येक वेळेस त्यांची क्षमा करत गेला, त्यांना पाहत गेला, त्यांच्याशी बोलत गेला. पण जसे ते मिस्रातून निघून वचनदत्त भूमीत आले तशी त्यांची वृत्ती बिघडली. जे दुसऱ्यांच्या विहिरी होत्या ह्यांच्या झाल्या, दुसऱ्यांचे द्राक्षमळे ह्यांचे झाले आणि ते बिघडले. आणि ते बिघडल्यानंतर शमूएलाला म्हणले, शमूएला आम्हाला इतर राष्ट्रांसारखा राजा दे. देवाचं राजे पण नाकारलं. आणि शमूएल देवाला म्हणला, देवा ते राजा मागत आहेत. आणि देव म्हणतो, शमूएला ते तुला नाकारत नाही, ते मला नाकारत आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे उद्या त्यांना समजू दे राजा कसा असतो. ज्यावेळेस आम्ही जगाकडे पाहून गोष्ट करतो त्यावेळेस ते तसंच असतं. योबाच्या पुस्तकात सुंदर उदाहरण आहे. अनेक वेळेस योबाचं पुस्तक आम्ही वापरतो ना. कधी योबाचं पुस्तक सगळ्यात जास्त कधी वापरतात माहिती आहे का? माणूस मेल्यावर. देवाने दिले, देवाने नेले, धन्य त्याचे नाव. योबाच्या पुस्तकामध्ये योबाचे 3 मित्र येऊन योबावरती दोष लावतात आणि म्हणतात, योबा तू देवाच्या विरुद्ध काहीतरी केलंस म्हणून देवाने तुझं सगळं काढून घेतलं. आणि योब म्हणतो नाही, कारण की त्या 3 मित्रांची असणारी मनोवृत्ती, सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी त्याची होती. जर माणूस देवाच्या विरुद्ध वाईट करतो तरच देव त्याला शिक्षा करतो. आणि आजही जगात लोक तसंच म्हणतात. आणि देवाने सगळं ऐकल्यानंतर ज्यावेळेस देवाने पुन्हा प्रसन्नमुख होऊन योबाकडे पाहिलं त्यावेळेस देव योबाला म्हणतो, तुझ्या 3 मित्रांवरती मी नाराज आहे, कारण त्यांनी जगाचा नियम लावला आणि तुला त्यांनी पडताळणी केली, तुला तराजूत जगाच्या टाकलं. वास्तविक पाहता बी तुझ्याकडे लक्ष लावलं होतं, सैतान तुझ्या संगती गोष्टी करत होता आणि मला हे माहित होतं तू विश्वासू राहणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत योबा तू त्यांना क्षमा करणार नाहीस तोपर्यंत मी त्यांना क्षमा. कारण की योबाचं पुस्तक जे आहे ते देवाने ह्या 3 त्याच्या मित्रांचे डिस्कोर्सेस देवाने नापास केलेत. तिथून आम्ही वापरू शकत नाही जीवन जगण्यासाठी. देव म्हणतो मी त्यांच्याशी सहमत नाही. मग पुढे आल्यानंतर 17 वचनापासून येशूने पुढची गोष्ट सांगितली. तो म्हणतो, नियमशास्त्र संदेशाचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो याचे समजू नका, तर पूर्ण करायचं. येशू आमचा पूर्ण करण्यासाठी, रद्द करण्यास. पण येशूने काय पूर्ण केले आम्ही पाहिलो. आम्ही कधी सहज म्हणतो येशूने सगळं पूर्ण केलं. नाही, येशूने काय पूर्ण केले? येशूने पूर्ण करत असताना येशू पूर्ण करतो सगळी अर्पण. म्हणून आम्हाला आज देवाला शांत्यार्पण, पापार्पण, होमार्पण, दोषार्पण देण्याची गरज पडत नाही. कारण येशूने ते सगळेची सगळे वधस्तंभावर ते एकदा सदा सर्व काळासाठी त्याने ती पूर्णतेच नेली. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही पाहिलं येशूने काय पूर्ण केलं. म्हणून ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो आमच्याकडे पुरुषांची सुनता होत नाही, कारण ख्रिस्त येशूमध्ये आमची सुनता झाली. याविषयी संत पौल रोमकारास पत्रामध्ये लिहितो. परंतु ज्यावेळेस आम्ही दशांशाकडे येतो त्यावेळेस दशांशाविषयी येशूने आमचे दशांश नाही दिले का? दिले हो, ते आम्हाला देणंच भाग आहे. म्हणून येशू ख्रिस्त मत्ते कृष्णवर्तमान म्हणतो पुरुषांना, अरे तुम्ही पुदिना, बडीशेप, जिरे याचा दशांश देता, पण तुम्ही दुसरं का सोडलं? दुसरं काय होतं? एकमेकावर प्रीती करणं, एकमेकांच्या जवळ जाणं, एकमेकांचं चांगलं करणं, हे तुम्ही का सोडलं? येशू दोष लावतो काय सोडलंय त्याच्याविषयी, काय करता याविषयी दोष लावत नाही, त्याविषयी त्यांची तो पाठच थोपटतो. अनेकच लोक म्हणतात नाही नाही, बायबल सांगतं येशूने धर्मशास्त्र पूर्ण केले. काय पूर्ण केले ते शोधायला पाहिलो. येशूने जे धर्मशास्त्र पूर्ण केलेलं आहे ना, ते आमच्या अर्पण आम्ही द्यायचे नाही ते पूर्ण केलेलं आहे. बाकी जे नियम आहेत ते आम्ही पाळले पाहिजे. म्हणून नवीन करारामध्ये अनेक जुन्या करारातले नियम आहेत की जी मंडळी पाळत होती. तो म्हणतो तिथं, जो कोणी ह्या आज्ञेतील एक आज्ञा रद्द करल तो सर्वात लहान होईल. आम्ही सहज आज्ञा रद्द करतो. नाही, ही बरोबर नाही, मला पटत नाही, ती बरोबर नाही, मला पटत नाही, ही आज्ञा अशी सांगते माहित नाही, ती आज्ञा. आणि येशू म्हणतो तो सर्वात लहान होईल. पुढं राग आणि खून या विषय आहे. जर एखाद्याला राग येतो ना तर त्याची तुलना काय सांगते केली? मर्डरर. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणजे ज्याला लवकर राग येत नाही तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. मग पुढे आल्यानंतर अशुद्धतेविषयी, व्यभिचाराविषयी, या ठिकाणी जी गोष्ट व्यभिचाराची, त्या ठिकाणी जी संकल्पना आहे
त्या काळामध्ये यहुदी लोक व्यभिचाराकडे पाहत असताना बाबा यूज अँड थ्रो या दृष्टिकोन पाहत होते. येशू म्हणतो तुम्ही व्यक्तीकडं यूज अँड थ्रो म्हणून पाहू शकत नाही. तो त्या ठिकाणी दृष्टिकोन आहे ज्यावेळेस ग्रीक भाषेत लिहिलाय. पुढे शब्दा व खरे पण तो त्या ठिकाणी लिहित असताना त्यावेळेस लोकांचं म्हणणं होतं की ज्यावेळेस ते म्हणायचे की मी ही शपथ वाहतो पण मी असंच करणार, परत मी चूकच करणार शपथ वाहू. आणि म्हणून म्हणतो शपथ वाहू नका आणि वाहिली तर ती खरी करा. त्याचा तो अर्थ आहे ग्रीक भाषेमध्ये. पुढे आल्यानंतर तो म्हणतो डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. तो सांगतो आणि तो म्हणतो की इतकंच नाही तर तो म्हणतो जर तुम्ही ख्रिस्ताच्या आहात, देवाच्या राज्याच्या आहात, जर कोणी तुम्हाला एक कोस घेऊन जाईल तर त्याला म्हणू अजून एक कोस येऊ काय. इथं माणसं आता कोसभर चालायला तयार नाही. त्याच्यानंतर जशी आपल्यावर तशी आपल्याशिवाय प्रीती कर. येशू त्याच्या पुढे जाऊन असं म्हणतो आपल्या वैरावर जे छळ करतात त्यांच्यावर प्रीती करा. देवाने आम्हाला बाय डिफॉल्ट प्रीती करावी लागणार. का माहितीये का? कारण आमची लायकी नसताना आमच्यावर प्रीती झाली. हे आहे देवाचं राज्य की जे मिळवण्याची आम्ही खटपट केली पाहिजे. पुढे आल्यानंतर तो धर्माचरणाविषयी लिहितो. तो म्हणतो असं धर्माचरण की जे स्वर्गातील पित्याला दिसायला पाहिजे, जगातल्या लोकांना नको. अनेक वेळेस लोक धर्माचरण यासाठी करतात की लोकांनी म्हणावं काय धार्मिक मनुष्य आहे, आम्हाला लोकांनी धार्मिक नाही म्हणलं तरी चालेल, पण देवाने म्हणलं पाहिजे भल्या व विश्वासू दासा, थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास हे मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो. पुढं दान धर्म. आम्ही दान धर्म देत असताना कसे देतो? जगाने पाहावं म्हणून दान धर्म करू नये, तर स्वर्गीय पित्याच्या समक्षतेमध्ये आमच्या दानाचा असणारा धूप जाऊन पोंचायला हवा. त्याला आम्ही दान धर्म करणं म्हणतो. गुपचूप एका हाताने केलं दुसऱ्या हाताला माहित नाही आणि त्याला आम्ही दान धर्म म्हणतो की जे देवाच्या समक्षतेमध्ये जाऊन पोहोचतो. आमच्या प्रार्थना कशा आहेत? आमच्या प्रार्थना आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या आहेत का आमच्या प्रार्थना आम्हाला आरपार भोसकून जाणाऱ्या आहेत? आमच्या प्रार्थना आम्हाला आशीर्वाद देतात का आमच्या प्रार्थना आम्हाला शिक्षा देत आहेत? हे आम्ही शोधायला पाहिजे. अनेक वेळेस आम्ही प्रार्थना तर करतो पण त्या प्रार्थनेचं प्रतिफळ आम्हाला शिक्षेच्या द्वारे भेटतं, कारण की आम्ही ती प्रार्थना करत असताना केवळ नुसती व्यर्थ बडबड करतो. आमच्या प्रार्थना, संत पाऊल म्हणतो तुमची प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने आणि बुद्धीच्या सामर्थ्याने असायला पाहिजे. आमच्या प्रार्थनेमध्ये देवाच्या आत्म्याची कृपा ओतली गेली पाहिजे. आमच्या प्रार्थना देवाला गौरव देणाऱ्या असल्या पाहिजेत. आमच्या प्रार्थना देवाच्या इच्छेच्या असायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्णतेस जाऊ. त्याला आपण म्हणतो देवाचं राज्य. जगामध्ये कुठल्याही माणसाला देवाने ह्याचं लायसन दिलेलं नाही की तो करेल ती प्रत्येक प्रार्थना देव ऐकेल. ते देवाच्या इच्छेतच ऐकली जाईल. आणि देवाची प्रार्थना कुठली आवडती तर प्रभूची प्रार्थना. उपवास. आमचे उपवास कसे आहेत? उपवास धरला की लांब चहा, एकदम गंभीर, ब्रदर चहा प्या. अजून काय मागत, आज काय मागू नका, माझा उपवास आहे. म्हणजे समोरच्या माणसाने म्हणलं पाहिजे किती धार्मिक माणूस, आम्ही 10 जण बसलोय आणि हा एकटाच उपवास करणार आहे. शास्त्र म्हणतो ते करू नकोस. ह्याचा अर्थ हा नाही की उपवास करायचा नाही, उपवास करायचा. आमच्या अजून ज्यांना सामर्थ्य माहित नाही ना उपवासाचं ते कधीच उपवास करणार नाही. ज्यांना उपवासाचं सामर्थ्य माहित आहे ना ते फार उपवास करू शकतील. ज्यांना उपवासाचं सामर्थ्य समजलं तेच लोक उपवास करतात. ज्यांना उपवासाचं सामर्थ्य माहित नाही, मला 11वी मध्ये माझ्या उपवासाचं सामर्थ्य समजलंय काय ते सगळा वृत्तांत नाही सांगणार, पण एका कठीण काळात त्यावेळेस आलो होतो आणि उपवास केला आणि देवाने माझं अख्खं वर्ष वाचवलं. त्यात चूक माझी काही नव्हती. खरीखुरी संपत्ती आहे, भयंकर आहे. जगामध्ये माणसं आपल्यासाठी खूप संपत्ती साठवतात. साधा सिद्धांत सांगतो, शास्त्र आम्हाला शिकवतो देव धनसंपदा देतो आणि त्याच्या संगती दुःख देत नाही. आमच्याकडची धनसंपदा ही जर आम्हाला दुःख देत असेल तर ती देवापासून नाही. आमची धनसंपदा जी आमच्याकडे आहे ती टिकवण्यासाठी आम्हाला 10 हातखंडे करावे लागत असेल तर ती देवापासून नाही. आमची धनसंपदा जी आमच्याकडे आहे ती जर वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे आलेली असेल तर ती देवापासून नाही.
धनसंपदा ही आहे की जी आम्हाला रात्री झोप देते. धनसंपदा ही आहे की समजा मी सध्याच्या घरात राहतोय, हे माझं घर उद्ध्वस्त झालं तरी माझी झोप उद्ध्वस्त होणार नाही. देव ती मला देईल. आज देवाने मला घर दिले, उद्या नसेल. अहो कितीतरी लोक आहेत पिढ्यानपिढ्या की जे अजूनही भाड्याच्या घरात राहतात. त्या दिवशी मी आणि राठोड सर दोघं जण बोलत होतो, देवाने आम्हाला खूप आशीर्वाद दिलाय. मग दिलाय ना. ओरबडून गोष्टी चुकीच्या करून जगाच्या दृष्टिकोनातून ते योग्य असू शकेल, पण देवाच्या दृष्टीने नाही. अशी जी धन दौलत आहे ही सगळी देव नाकारतो. आणि त्याच्यामुळे घरामध्ये शांती नसते, सुख नसतं, प्रीती नसतं, आनंद नसतं. आणि त्या अशा आलेल्या गोष्टीमुळं पिढ्याला देव शिक्षा करतो. परंतु देव काय म्हणतो माहितीये का? 4च पिढ्यांना आहे ना. तुम्ही वाचला ना शास्त्र, पण आता त्यात लिहिलंय, जर तुम्ही हे पाळलं नाही तर मी तुमच्या 4थ्या पिढीपर्यंत तुम्हाला शिक्षा देईन. पण तुम्ही ते पाळलं तर तुमच्या हजारो पिढ्यांना मी आशीर्वाद देईन. आम्ही आमच्या पिढीसाठी बघतो किती करता येईल. इल्लीगल इज ऑलवेज इल्लीगल. चुकीच्या मार्गातून येणारी आमची धनदौलत आम्हाला कधीही आशीर्वाद देणार नाही. म्हणून शास्त्र सांगतं, कष्टाने मिळवलेला पैसा आयुष्यभर टिकतो. आम्ही सांभाळायला पाहिजे आमची दौलत, आमच्या घरात येणारं धन कसं येतंय. आणि म्हणून येशूला प्रश्न विचारला पकडणे, येशू अरे कैसराला कर द्यायचा की नाही? मग येशू म्हणाला नाणं द्या. नाणं दिलं. येशू नाणं घेतलं, रुपयाचं बघितलं, ह्याच्यावरचा लेख आणि मुखवटा कोणाचा? ते म्हणले कैसराचा. मग कैसराचं कैसराला तिथं लिहिले भरून द्या. मग कैसराचं काय? प्रोफेशनल टॅक्स, GST, इन्कम टॅक्स, हे सगळं कैसराचं. देवाचं काय? हा, दशांश. दर रविवारी आम्ही देत असणारं अर्पण, स्वर्ण आकाराचं दान, त्याच्यानंतर उपकार स्तुतीचे अर्पण, त्याच्यानंतर देवाला गौरव देण्यासाठी दिलेलं अर्पण. हे सगळे अर्पण जी आहेत सप्लिमेंटरी, सॅटिस्फॅक्टरी, सॅक्रिफिशियल, ही सगळी अर्पण आम्ही देवाला द्यायला पाहिजे. एक यहुदी माणूस त्या काळामध्ये आपल्या घरामध्ये येणाऱ्या पैशाचे 22% तो देवाला देत असे. आम्ही किती देतोय हो? मी एकदाच काही वर्षापूर्वी प्रेमा अंकल जिवंत असताना म्हणालो होतो, आमचं चर्च दशांश देत नाही. नाही देत दशांश आम्ही लोक. देतो का हो? माझा हिशोब आहे, जर सगळ्यात कुटुंबाने दशांश जर चर्चला दर महिन्याला दिला ना, तर चर्चमध्ये कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये यायला पाहिजे. एवढे आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही दशांश कशाच देतो माहितीये का? आमच्या घरात जर लाख रुपये येतात ना, आम्ही सगळे लावतो बाजूला मार्गी आणि मग उरलेला 10,000चा दशांश देतो. कारण ते बॅलन्स राहिले 10,000चा 1,000 रुपये दशांश. मी पुण्यामध्ये असताना टॅप्टी संगती, मी नॅझरीन चर्चला जायचो. त्या चर्चचा फार चांगला सिद्धांत आहे. त्या चर्चमध्ये सांगितलेलं आहे, वडील मंडळात येणारे माणसं हे दशांश देणारे असावेत. चांगली गोष्ट आहे हो. मी विचारलं त्यावेळेस DH वानकडे, हे त्यांचे DS होते. मी कारण ते मला सारखे म्हणायचे, मला तर तुम्ही कार्यकारी मंडळात त्या वडील मंडळात. म्हणलं नाही, आम्हाला वेळ नाही, मला वेळ नाही, मला त्या भानकडीत पडायचं नाही. मी तर त्यांनी एक फार चांगलं उत्तर मला सांगितलं. म्हणले अब्राम पाळक साहेब, वडील मंडळातले लोक जर दशांश देत नसतील तर ते दुसऱ्याने अर्पणात टाकलेल्या दशांशाचं नियोजन आणि खर्च कसा करू शकतील? बरोबर आहे ना? मी टाकत नाही, मी दुसऱ्याचं कसं करणार? आणि म्हणून ज्या वेळेस आमची धनसंपदा आहे ही कुठून आली हे शोधायला पाहिजे. जर ही धनसंपदा आम्हाला देवाने दिली तर त्याचा देवाचा भाग देवाला देणं गरजेचं आहे. आमच्या दशांशाचे आम्ही तुकडे करू शकत नाही. रविवारच्या दानपत्रात गेलं, चर्च फर भेटला, वर्षाच्या शेवटी त्याच्यावरती भांडलं 2 वर्षांनी. माझं नावच का नाही आलं आणि हितच का नाही आलं?
म्हणजे देवाच्या दशांशातलं ओरबाडून काढलं, लुटालूट केली, चोराचोरी केली आणि ती चोराचोरी केलेल्या गोष्टीसाठी भांडायचं. माझं नाव काढे आलंय तर. मला काय जर म्हणले, पाळक साहेब तुम्ही पुलपिटवरून 2दा राजेशला सांगितलं म्हणून असं घडलं. चांगलं घडतं. आम्ही देवाच्या वचनाला धरूनच जायला हवं. आम्ही देवाच्या दशांशातून काढून गोष्टी कशा विभागू शकतो. एक माणूस एकदा घर बांधत होता. त्याने असं 3 स्टोरेज घर बांधलं, खाली दुकानं आणि वरती. आणि मग त्याने एका पाळकाला बोललं, पाळक साहेब आता दुकानाचं ओपनिंग करायचं पण अगोदरून प्रार्थना करून जा. आणि पाळक साहेब वर दुकान बिकान घरबीर सगळं बघितलं, फिरून आले खाली प्रार्थना करायला. आणि पाळक साहेब म्हणले, मला असं ऐकायला आलंय की तुम्ही ह्यातलं एक जे हे आहे ना दुकान, त्या अमुक अमुक देवाच्या सेवकाला दिलंय बक्षीस. तो म्हणला काय गरज. अरे देवाला देत नाही पण देवाचं लुटून नेतोय आम्ही सांभाळायला पाहिजे. पुढं कुठं आलो होतो, खरी करू चिंता आणि देवावर प्रकाश आणि अंधार. आणि मग तो डोळ्याविषयी लिहितो, आम्ही काय पाहायचं, ह्याच्यातून आमच्या जीवनाला प्रकाश मिळतो का हे बघायचंय बरं का. मी बघितलं म्हणून माझ्या पत्नीला प्रकाश मिळणार नाही, माझ्या लेकरांना प्रकाश मिळणार नाही. मी बघितलं म्हणून ही माझी सगळी लेकरं जी या ठिकाणी तर ह्यांना प्रकाश मिळणार नाही. मी जे बघेल त्यातून मला प्रकाश मिळेल. मला प्रकाश मिळतो का, आणि देव माझ्या प्रकाशाविषयी माझ्या संगती बोलेल. मग तो पुढे म्हणतो, अरे एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं. येशू म्हणतो, जीवनाच्या गोष्टी, चालचलन गोष्टी, पुरवठा, पैसे सगळं सांगितलं मी तुला, आणि तरी मी तुम्ही काय करता, तुम्ही करत असताना पुन्हा काय खायचं काय प्यायचं ह्याची चिंता करता. हे सगळं सोडा म्हणतो. हे देव तुम्हाला देणारच आहे. मग तुम्ही काय मिळवायचं, तर तुमचा फोकस ह्या सगळ्या गोष्टीकडून जे मी सांगितलंय त्या कारणाकडे असावा. जगाकडे पाठ फिरवा, देवाकडे या, देवाकडे लक्ष लावा आणि देवाला म्हणा, देवा मला तुझं राज्य मिळवायचंय आणि त्यासाठी मला खटपट करू दे. मी मिळवलेलं राज्य हे माझं आहे, तुम्ही मिळवलेलं राज्य तुमचं आहे. तुमचं राज्य मी म्हणून घेऊ शकत नाही आणि माझं राज्य तुम्ही म्हणून घेऊ शकत नाही. कारण आम्ही प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली आणि वैयक्तिक देवाला सामोरे जाणार आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं राज्य मिळवण्यासाठी आमची खटपट असायला हवी. देवाचं राज्य ह्या भूतलावर असतानाच आमच्या जीवनात ते दिसायला हवं. येशू ख्रिस्त म्हणतो, एक मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो, जशी आपल्यावर तशी इतरांवरती प्रीती करा. ज्यावेळेस तुम्ही एकमेकावर प्रीती कराल त्यावेळेस जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. माझ्या नावाच्या पुढे ख्रिश्चन लिहिल्याने मला जग ओळखेल पण देव ओळखणार नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं राज्य मिळवा, कारण ते मिळवणं गरजेचं आहे. कारण आमचा देव राज्य मिळवण्यामध्ये अद्भुत गोष्टी करतो. देवाने ज्यावेळेस राज्य म्हणून तयार केलं इस्रायल लोकांना, त्यावेळेस फार अद्भुत घटना घडली. 70 लोक मिस्रामध्ये याकोबासहित जाऊन पोहोचले. बरोबर आहे, 70 लोक जाऊन पोहोचले. 430 वर्षानंतर ते किती झाले, काय 6 लाख पुरुष म्हटल्यानंतर तो विवाहित झालाय, प्रौढ आहे. 6 दुणे 12 झाल्या. प्रत्येक काळामध्ये काय फॅमिली प्लॅनिंगचा प्रकार नव्हता. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे, कमीत कमी 2 to 3 मिलियन्स म्हणजे 20 ते 30 लाख यहुदी बंधू भगिनी तिथं होते की जे निघाले होते. 430 वर्षामध्ये 70 माणसाचे 430 वर्षामध्ये 30 लाख 25 ते 30 लाख लोक होणं हे फार कठीण गोष्ट आहे. परंतु देवाने ते केलं. ज्या वेळेस आम्ही देवाचं राज्य मिळवण्याची खटपट करत राहतो त्यावेळेस देव आम्हाला असाच आशीर्वादित करतो. आणि म्हणून तो म्हणतो, त्याची सगळ्यांची चिंता करीत बसू नका, आमचं लक्ष देवाच्या राज्याकडे लावूयात. येशूने प्रभूने शिकवलं, प्रार्थना म्हणाला, तुझे राज्य येऊ. आम्ही देवाला म्हणा, देवा तुझं राज्य येऊ दे. म्हणून मगाशी मी सांगितलं ना, प्रार्थना करा माझ्यासाठी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं राज्य आमच्या जीवनामध्ये प्रत्ययात जाणं गरजेचं आहे. देवाचं राज्य सदृश्य आहे, अदृश्य नाही. आम्ही म्हणून नाही, देवाचं राज्य माझ्या आत आहे. अरे कधी दिसेल बाहेर बाबा. देवाचं राज्य सदृश्य आहे, लोकांना दिसतं, प्रीती दिसते ना, दिसते की नाही, मग ती दिसायला पाहिजे.
येशूने सांगितलेल्या ह्या डोंगरावरील प्रत्येक गोष्ट सदृश्य आहे, ती दिसायला पाहिजे. अदृश्य गोष्टी देवाचं राज्य होऊ शकत नाहीत. आणि म्हणून आम्ही देवाचं राज्य मिळवून ते जगामध्ये कसं वाढेल याकडे पाहायला पाहिजे, त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवर्ण देवा परत म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझे राज्य मिळवणारे लोक व्हावेत. आणि म्हणून त्या डोंगरावरील प्रवचनामध्ये तू आम्हाला सांगतो आम्ही काय करायचं. परमेश्वर, आम्ही तुझ्या राज्याकडे लक्ष लावावं, आमचा दृष्टिकोन बदलावा, ते मिळवावं, त्याच्यामध्ये वृद्धी करावी. म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हातील प्रत्येकावरती होत. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी हो, मार्गदर्शक तो, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू देत. ह्या आठवड्यामध्ये असणारी मंडळीची प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या गौरवासाठी पूर्णतेस घेऊन जाणारा देवबाप तो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.